नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कापसाच्या पिकामध्ये आता कधी करावा 05234 या विद्राव्य खताचा वापर। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावा आता कापसाच्या पिकामध्ये 05234 या विद्राव्य खताचा वापर। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी करावा आता कापसाच्या पिकामध्ये 05234 या विद्राव्य खताचा वापर। या प्रश्नाचं अचूक उत्तर घेऊयात की अखेर कधी करावा आता कापसाच्या पिकामध्ये 05234 या विद्राव्य खताचा वापर। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी 05234 या विद्राव्य खतामध्ये कोणते घटक असतात, या घटकांची गरज कापसाच्या पिकाला कधी असते आणि मग अशा पद्धतीनं कापसाच्या पिकाला 05234 या विद्राव्य खताचा वापर कधी करायचा आहे, या प्रश्नाचं इथं उत्तर या ठिकाणी घेऊयात। तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपलं कापसाचं जे पीक असते, हे कापसाचं पीक ज्या वेळेस आपण विचार केला की पाते लागणं व पात्याचं फुलात परावर्तन मोठ्या प्रमाणात होण्याच्या स्थितीत असताना आपण कापसाच्या पिकामध्ये 05234 या विद्राव्य खताचा वापर करायला पाहिजे। यामध्ये आपण जर प्रामुख्याने विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो, ही स्थिती कशामुळं तर 05234 मध्ये 0% नायट्रोजन असते, 52% फॉस्फरस असते आणि 34% याच्यामध्ये पोटॅशियम असते। ज्या वेळेस आपलं जे पीक आहे 65 ते 90 दिवसाच्या दरम्यान त्या ठिकाणी येते, त्यावेळेस त्याची जी वाढ असते ती बऱ्यापैकी त्या ठिकाणी झालेली असते। मग अशा परिस्थितीत त्याला नायट्रोजनची जास्त गरज नसते, गरज जास्त असते त्या ठिकाणी पाते लागण्यासाठी, पात्याचं फुलात रूपांतरण होण्यासाठी फॉस्फरसची, आणि या फुलांचं लवकरात लवकर रूपांतरण त्या ठिकाणी बोंडात होण्यासाठी आवश्यकता असते पोटॅशियमची। म्हणजे आपलं पीक 65 ते 90 दिवसात झालं तर तिथं फॉस्फरस आणि पोटॅशियम या दोघांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते। फॉस्फरस जास्त लागते, पोटॅशियम त्याच्यापेक्षा कमी लागते। म्हणून जर आपल्याला कापसाच्या पिकामध्ये 05234 या विद्राव्य खताचा वापर करायचा असेल तर लक्षात घ्या, आपण आपलं कापसाचं पीक 65 ते 90 दिवसाच्या दरम्यान असेल तर या ठिकाणी कापसाच्या पिकामध्ये 05234 या विद्राव्य खताचा वापर करायला पाहिजे। प्रमाण आहे, लिहून घ्या, 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम विद्राव्य खत वापरायचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला एका ओळीमध्ये सांगतो की कोणतं खत कधी वापरायचं। ज्यावेळेस कापसाचं पीक हे आपण विचार केला की बुवा चला कापसाचं पीक
हे जर 20 ते 40 दिवसाच्या दरम्यान असेल तर 19-19-19 या विद्राव्य खताचा वापर करायचा. आपलं कापसाचं पीक 40 ते 65 दिवसाच्या दरम्यान असेल तर इथं 12-61-0चा वापर करा. 65 ते 90 दिवसामध्ये 0-52-34 आणि 90 ते 110 दिवसामध्ये 0-0-50चा वापर कापसाच्या पिकामध्ये केला तर दुप्पट उत्पादन होण्याच्या दिशेने आपण अग्रेसर होऊ शकतो. तर मित्रांनो, या पद्धतीनं जर आपण 65 ते 90 दिवसाच्या दरम्यान 15 लिटरच्या पंपाला या ठिकाणी 100 ग्रॅम जर 0-52-34चा डोस वापरला तर 100% आपल्या कापसाच्या पिकाला पाते दुप्पट लागणार, पात्यांचं फुलात दुप्पट रूपांतर होणार, पाते आणि फुलं गळणार नाहीत आणि सरते शेवटी त्याचं परावर्तन बोंडात होऊन जाईल. यामुळे दुप्पट उत्पादन मिळवण्याचा मार्ग आपला होईल मोकळा. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असणार व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.